1 वर्ष देहूकारात थोडंसं मागं पुढं झालं काहीतरी अंतर्गत कारण. आता देवळात घंटान संसारात तंटा चालायचा हा नियमच आहे महाराज. थोडंसं मागं पुढं झालं आणि मग देहूवरून काही पादुका आळंदीला आल्या नाही. आणि मग हैबत बाबा ही सगळी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी ठरवलं की ज्ञानोबरायचा स्वतंत्र पालखी सोहळा काढायचा. पहिला ज्ञानोबरायचा पालखी सोहळा स्वतंत्र नव्हता. तुकोबराय ज्ञानोबराय एकत्र चालायची म्हणून ज्ञानोबा तुकाराम भजन आणि दोन्ही आरत्या व्हायच्या. आरती ज्ञानराजा आरती तुकाराम. पण ज्ञानोबरायचा पालखी सोहळा स्वतंत्र निघाला आणि मग हैबत बाबांनी स्वतंत्र सुरुवात केली. असा माऊलींचा सोहळा आणि आपण तुकोबरायच्या सोहळ्याच्या आपल्या परिसरातल्या अनेक दिंड्या त्याच्यात रथामागे 125 क्रमांकाची दिंडी गेली. 25 वर्षापासून ही दिंडी अव्याहत चालू आहे. 25 वर्षापूर्वी गावातील सगळे जुनी मंडळी नवी मंडळी एकत्र आली. आपल्यालाही पंढरपूरला जायचं पण तुकोबरायांच्याबरोबर जायचं आहे. आणि मग श्री भैरवनाथ प्रासादिक दिंडी मंडळ या मंडळाची स्थापना झाली. मग अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार त्या काळचे विश्वस्त नंतर मग बदलत अध्यक्ष विश्वस्त बदलत गेले खजिनदार बदलत गेले आणि आत्तापर्यंत हे चालत आलं. मग 25 वर्षापूर्वी या दिंडीची स्थापना झाली आणि आज या वर्षी आपल्या दिंडीला यशस्वी 25 वर्ष पूर्ण होतात. मग 12 वर्ष पूर्ण झाले तर त्याला तपपूर्ती म्हणतात आणि 25 वर्ष पूर्ण झाले तर त्याला रौप्य महोत्सव म्हणतात. आपल्या दिंडीच्या परिपूर्णतेचा रौप्य महोत्सव म्हणजे आपल्या परमार्थाची चांदी झाली. रौप्य शब्दाचा अर्थ होतो चांदी. 25 वर्ष साधना केली तर परमार्थाची चांदी होते. 50 वर्ष जर झालं तर परमार्थाचं सोनं होतं म्हणून त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात. 75 वर्ष जर साधना केली तर परमार्थाला अमृताचा गोडवा येतो म्हणून त्याला अमृत महोत्सव म्हणतात. आणि 100 गाठली तर शताब्दी. वा. तर यावर्षी आपल्या परमार्थाची चांदी झालेली आहे. या चांदीचं रूपांतर कालांतराने सोन्यात व्हावं, सोन्याचं रूपांतर अमृतात व्हावं, अमृताचं रूपांतर शताब्दीत व्हावं. तो शताब्दी महोत्सव तुम्हाला सगळ्याला पाहायला भेटावं दिंडीचा आणि त्याचं कीर्तन मला करायला भेटावं म्हणजे आणखीन 75 वर्ष आपण सगळे राहावं. फेटा तर राहिलाच पाहिजे गाड्या अशी सगळी मंडळी. आणि मग गेली 25 वर्षापूर्वी गेली 25 वर्षापासून ज्यांनी हे याचं विश्वस्त मंडळ पद सांभाळलं त्या सर्वांना आज धन्यवाद. ज्यांनी 25 वर्षापासून गाड्यांची सेवा केली व दिंडीला गाड्या लागत असतील गाड्या दिल्या त्यांना धन्यवाद. ज्यांनी 25 वर्ष अन्नदानाची सेवा चालवली. पंढरीचा वारकरी जीव घालणं सामान्य नाही. इथून गेलं का तुम्ही नाथ महाराजाच्या गाथ्यात एक अभंग वाचा. गावंडे सहस्र भोजन अभंगाची सुरुवात आहे. अरे लाखो ब्रह्मव्यक्ती जीव घातले हजारो तेव्हा एक पंढरीचा वारकरी जीव घातल्याचं पुण्य आहे महाराज. आणि म्हणून गेली 25 वर्ष ज्यांनी अन्नदान चालवलं नाश्ता दिला असेल दुपारचं जेवण दिलं असेल संध्याकाळचं जेवण दिलं असेल त्यांनाही सर्वांना धन्यवाद. गेली 25 वर्ष ज्यांनी मृदंग वाजवला असेल त्यांना धन्यवाद. ज्यांनी भजन केलं असेल आमच्या महाराज मंडळींनी त्यांना धन्यवाद. ज्यांनी पताका सांभाळल्या असतील कारण दिंडीत त्यांना झेंडा कोणी घेत नाही लवकर महाराज पण झेंड्याला माणसं बी लय भकम हो झेंडेकरी. ज्यांनी झेंडा सांभाळला असेल पताका सांभाळली असेल पताकाधारींना धन्यवाद. ज्यांनी टाळं वाजवली असतील त्यांना धन्यवाद. ज्यांनी विण्याची सेवा सांभाळली असेल त्यांना धन्यवाद. ज्या माऊल्यांनी प्रत्येक मुक्कामाला गेल्यावर काही कानकूस न करता अरे भाकरी कमी पडल्या चला बरं थापू लागा तर आमच्या सणसवाडीच्या महिला कधी नाही म्हणल्या नाही. बरोबर आहे ना मी सांगतोय ते. नाही तर मी म्हणायचो गावामध्ये हे कधी थापून एक भाकर थापू नाही लागल्या. हां तर गेली 25 वर्ष ज्या भाकरी थापू लागल्या चपात्या करू लागल्या भाजी निवडू लागल्या कांडण कुटण करू लागल्या त्यांना सर्वांना धन्यवाद. हे सांगायला बी बुवा शहाणाच लागतो महाराज. दुसऱ्या बुवानी दुसरंच रान धरलं असतं. मी पायी चालणार आहे म्हणून मला हे सगळं माहिती. गेली 25 वर्ष ज्यांनी ज्यांनी सेवा केली असेल देणगी तुळसवाली ज्या माऊलीने ज्यांनी तुळस घेतली असेल त्यांना धन्यवाद. अनेक ज्यांनी देणग्या दिल्या असतील कारण ते चालवणं सोपं नाही. मला वारीच्या आधीच सांगितलं होतं की दिंडीत बिस्लरीचं पाणी राहतंय प्यायला वारकऱ्याला असं मोघम पाणी नाही. ज्यांनी टँकर दिले असतील सगळ्याला प्रत्येकाला फिल्टर पाणी प्यायला पाणी असं गबाळ प्यायचंच नाही. सगळ्याला फिल्टर पाण्याची सोय ज्यांनी केली त्यांना धन्यवाद. ज्यांनी आंघोळीला वारकऱ्याला टँकर दिला आणि सगळ्याच्या आंघोळ्या होईपर्यंत टँकर उभा ठेवला. या
आमच्या दिंडीतलं सांगतो तुम्हाला. आमच्या दिंडीत एक टँकरवाला असा होता, त्याने आळंदीत पाणी भरलं का तो पंढरपुरापर्यंत न्यायचा. सकाळी माणसं आंघोळीला आली का तो टँकरच घेऊन निघून जायचा. मला मी असं का त्यांना आळंदीचं पाणी पंढरपूरला न्यायचं. नंतर आम्ही तो टँकरवाला बदलला. पण आपल्या टँकरवाल्याने सगळ्याच्या आंघोळ्या होऊन दिल्या, कपडे धुवून दिले, सगळ्याला खूप खूप सेवा केली. गेली 25 वर्ष ज्यांनी ही सेवा केली आणि म्हणून त्यांचा थोडासा ऋणनिर्देश व्हावा आणि म्हणून आत्ताचे विद्यमान अध्यक्ष आदिनाथ शेठ हरगुडे, उपाध्यक्ष आप्पा, ही सगळी खजिनदार, ही सगळी सचिव मंडळी, मी यांना सगळ्या नावानिशी ओळखतो. मग ह्या सगळ्या मंडळींनी ठरवलं की यांचा कृतज्ञता सोहळा करायचा आणि मग हे कीर्तन तुम्हीच करा. आता खरं तर मी जाताना पायी होतो आणि येताना पायी होतो, मी खूप थकलेलो आहे महाराज. माझ्या आवाजून कळत असेल मला खोकला आहे खूप, पण तरीही. आणि मग यांनी सांगितलं हे द्वादशीचं कीर्तन तुम्ही करा. आणि मग आपली सेवा असल्यावर मग आपली सगळी मंडळी पंचक्रोशीतील शिरूर तालुक्यातून, खेड तालुक्यातून, हवेली तालुक्यातून, वेगळ्या वेगळ्या तालुक्यातून बऱ्याच गावची मंडळी. आता सगळ्याचा नामोल्लेख होणं माझ्याच्याने अशक्य आहे. एखाद्याचं नाव घेतलं तर एखाद्याचं राहून जाईल. आणि म्हणून पंचक्रोशीतून आलेल्या सर्व वारकऱ्यांच्या चरणी मी विनम्र भावने नमस्कार करतो. देहूचा भंडाऱ्याचा जो उत्सव झाला त्या उत्सवाला आपण सगळ्यांनी खूप सहकार्य केलं, खूप सहकार्य केलं. या गावाने खूप सहकार्य केलं. या गावाने साखर दिली, तुकोबरायला खूप दिली. मला वाटतं 108 क्विंटल साखर एकट्या गावाने दिली. सणसवाडीने सगळ्यांनी त्याने आम्हीच देतो 10-10 क्विंटल म्हणले. आणि मग बाकीच्यांनी सगळ्यांनी मिळून असं खूप सहकार्य केलं. आणि त्या सप्त्यापासून या पंचक्रोशीची एक मूठ वळाली गेली. मग कुठेही कार्यक्रम असला का शिरूर, हवेली, खेड हे एकत्र येतात. ह्या तिन्ही तालुक्यातली जवळजवळची जी गावं आहेत ही अनायासे एकत्र येतात. वारीच्या अगोदर आदरणीय आप्पांच्याच घरातला एक कार्यक्रम आपण केला, त्यावेळेस सगळी मंडळी एकत्र आली होती. आणि आजही आपण सगळी मंडळी एकत्र आलात, आपल्याला धन्यवाद. पुढती सणसवाडी ग्रामस्थ या पंचक्रोशीच्या ऋणात कायम राहील आणि या 25व्या वर्षाचं रूपांतर 75व्यात शताब्दीत हो अशी पांडुरंगाला प्रार्थना. विठ्ठल. मग या निमित्ताने पत्रिकेचा अभंग घेतलाय. वारकरी परत आल्यावर तुकोबरायला वारकऱ्यांची भेट झाली आणि मग वारकऱ्यांना तुकोबराय नमस्कार करतात, त्यांचं क्षेमकुशल विचारतात. आणि मी वारीला येणं झालं नाही, पण पांडुरंगाला जे पत्र दिलं होतं त्या पत्राचं उत्तर काय दिलंय पांडुरंगाने अशी विचारपूस आजच्या अभंगात करतात. आणि सुरुवातीला नमस्कार करतात. भागले ती देवा माझा नमस्कार घ्यावा. मानवी जीवन जगत असताना काही लोकाला रामराम घालू नाही, काही लोकाला जय हरी म्हणू नाही, काही लोकाला हात जोडू नाही. का? ती त्या लायकीचीच नाही. काही माणसं रामराम घालायच्या लायकीची नाहीत, काही लोकाला सलाम करायच्या लायकीची नाहीत, काही लोक नमस्कार करायच्या लायकीची नाहीत. काही लोकाला नमस्कार करूच नाही, पण काही लोकाला नमस्कार केल्याशिवाय राहू नये. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की तुम्ही सांगितलं की काही लोकांना रामराम घालू नाही, नमस्कार करू नये, ते कोण आहेत? त्यांची जरा श्रेय नामावली सांगा. तर शास्त्रकार सांगतात 6 माणसं अशी की जी रामराम घालायच्या लायकीची नाही. त्यांना कोणी हात जोडू नका, घरचे जोडू नका, गल्लीतले जोडू नका, पाहुणे रावळ्यातले असले तर तेही जोडू नका. 6 माणसं नमस्कार करायच्या लायकीची नाही, धर्मशास्त्र सांगतं. कोणती 6 माणसं शास्त्रकार सांगतात? दूरस्थम, जलमध्यस्थम, काढून घे रे पायात गुडतळत आहे. दूरस्थम, जलमध्यस्थम, धावंतम, धनगर्वितम, क्रोधवंतम, मदोन्मत्तम, नमस्कारे अपि वर्जयेत. या 6 माणसाला नमस्कार करताना टाळा. तो जर पुढून आला आणि तुम्ही दारात उभे असले मंगल कार्यालयाच्या, आज तुमच्या घरचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही सगळ्यांना नमस्कार करता, तो आला तर त्यावेळेस तुम्ही इकडं तोंड करा आणि तंबाखूला चुना लावा, कारण तो नमस्कार घालायच्या लायकीचा नाही. 6 माणसं रामराम घालायच्या लायकीची नाही, 6 माणसाला आतपासून जे हरी म्हणायचं नाही. तुम्हाला ती 6 कोणती? त्यातला सगळ्यात पहिला सांगितलंय दूरस्थम. आपला आवाज ज्याच्यापर्यंत जात नाही त्याचा आवाज आपल्यापर्यंत जात नाही. आपल्याला काय म्हणायचंय त्याला कळाना, त्याला काय म्हणायचं आपल्याला कळाना. एक नदीच्या पलीकडे उभा आहे, एक नदीच्या अलीकडे उभा आहे. भीमा नदीच्या एक पलीकडे उभा आहे, एक अलीकडे उभा आहे. आणि आपलं बोलणं त्याला कळाना, त्याचा आपल्याला कळाना, आपले हावभाव त्याला कळाना, त्याच्या आपल्याला कळाना. हा इकडून म्हणतोय राम राम म्हणा, राम राम. अरे काय राम राम म्हणा? जो खूप लांब मनुष्य आहे ना त्याला रामराम घालू नये. दूरस्थम,
दुसरा जलमध्यस्थम. जलमध्यस्थम म्हणजे एक जण आंघोळीला गेला आणि अचानक धारणाचं पाणी सुटलं आणि तो लागला बुडायला आणि वरून एक पलवून चालला होता. का आज राम राम नाही म्हणायचं का? अरे काय त्याला राम बोलो भाई, राम म्हणायची पाळी आली आणि तुला राम रामचं सुचत आहे का? जो पाण्यात बुडू लागलाय जलमध्यस्थम, जो पाण्याच्या मध्यभागी आहे, पाण्याच्या प्रवाहात वाहू लागलाय, जो ज्याला पाय माराव का हात माराव याची पंचायत, कोणाला हाक माराव, पहिलं थडीला जातोय का आईला थडीला जातोय का हिंदी महासागरला जातोय याची पंचायत. आणि त्याला तुम्ही रामराम घालायच्या घोटाळ्यात काय पडू नका. शास्त्र सांगतं त्याला मदत करा, रामराम नाही घातला तरी चालेल. दूरस्थम, लांब मनुष्य उभाय त्याला रामराम घालू नका. जलमध्यस्थम, पाण्यात जो आहे बुडतोय त्याला एक रामराम घालू नका, त्याला मदत करा. धावंतम, धावंतम म्हणजे ज्याच्या मागं गडबड आहे, घाई गडबडी, ज्याच्या मागं धावपळ आहे. धावपळ का लागली? मागं ईडी लागली, त्याला कोणचं झाकाव हा प्रश्न पडला. इकडं झाकाव तर इकडं उघडं पडतं, इकडं झाकाव तर इकडं उघडं पडे. का हो तुम्ही आम्हाला सकाळी आमच्या जवळून गेले रामराम नाही घातला रे बाबा. ज्याचं जळत त्यालाच कळत. माझं काय चाललंय, माझी धावपळ काय चालली, एखाद्याच्या मागं लग्नाची धावपळ राहते, एखाद्याच्या मागं कार्यक्रमाची धावपळ राहते. लोक म्हणते तुम्ही आमच्या जवळून गेले सकाळी रामराम नाही घातला. ज्या गड्यामागं धावपळ फार आहे त्या माणसाला तुम्ही होऊन रामराम घालू नका, कारण त्याची धावपळ तुम्ही समजून घ्या. दूरस्थम, जो खूप दूर आहे, आपण नमस्कार घातलेला त्याच्या लक्षात येत नाही, त्याला नमस्कार घालू नका. जलमध्यस्थम, जो पाण्यात बुडू राहिलाय त्याला एक नमस्कार घालू नका. धावंतम, जो धावपळीत आहे त्याला एक नमस्कार घालू नका. धनगर्वितम, ज्याला पैशाचा माज चढलाय, हे आता कामाचं आहे आपल्या. ज्याला पैशाचा ग आलाय, तो जो पैशाने फोगलाय अशा माणसाला रामराम घालायचा नाही. का? जर तुम्ही त्याला रामराम घालताना टाळला तर त्याच्या लक्षात येतं किंमत पैशाला नाही, किंमत माणुसकीला आहे. असं आहे. कधी देणार तारा? पैशावाल्याला तुम्ही नमस्कार घालताना टाळला का मग ती होऊन येतं काय चाललंय ते होऊन बोलत बरं का. तुम्ही पैशावाल्याला फक्त होऊन रामराम घालू नका, ती होऊन तुमच्या संग बोलत. पण तुम्ही का होऊन पैशावाल्याला रामराम घातला का त्याच्या लक्षात आपल्यालाच किंमत आहे, गाव झिरो आहे. अशा वेळी ही चूक तुम्ही करू नका. ज्याला पैशाचा माज चढलाय अशा माणसाला मुद्दाम रामराम घालायचा नाही. मला धनगर्वितम, क्रोधवंतम, जो रागाच्या भरात आहे, जो रागाच्या, ज्याला फनफनल्या रागाने, अशाही माणसाला रामराम घालायचं नाही. नवरा बायकोचं भांडण झालं, बायको जरा मालकाला काहीतरी उलटी बोलली, ही पूर्वांपारच आहे, त्यात काय वाईट वाटून द्यायचं नाही. वर बघा जरा, खाली पाहू. बायको मालकाला जरा उलटी बोलली, ती जुना गडी होता, त्याने ठरवलं आज बायको हाताखालूनच काढायची. आणि त्याने मोगरी घेतली. जुन्या काळात मुग बाडायच्या मोगऱ्या होत्या, आताच्या पोरांना मोगऱ्याच काढायच्या नाही. मारा मोगरीनेच बायको हानीत होता मारा. तेवढे देख चालला राम 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 म्हणा, त्याने मोगरीच त्याच्या पाठीत घातली. मारा आमचं काय चाललंय, तुला काय पडलंय राम राम म्हणायचं. जो रागाच्या भरात फनफनलेला आहे, ज्याला रागाचा भर आलेला आहे, ज्याला क्रोधाची उर्मी आलेली, तर अशाही माणसाला रामराम घालू नका. काय शास्त्राने लिहिलंय महाराज, तुम्ही वाचित नाहीत. क्रोधवंत. आणि 5वा 6वा सांगितलंय मदोन्मत्त, त्याला मद चढलाय, सत्तेचा वैभवाचा मद चढलाय महाराज. काही माणसं मदोन्मत्त राहतात, भिंतीच्या पासून चालली तर मदोन्मत्त माणसं तशी चालणार, भिंतीला कोपर खिळे आणणार महाराज, अशी मदोन्मत्त आहेत ना. तर अशाही माणसाला उगा हाकनाकून रामराम घालून कायला बलावडून घ्यायची नाही घातलेला बरा. अशी 6 माणसं नमस्काराला टाळा. दूरस्थम, जो लांब उभा आहे. जलमध्यस्थम, जो पाण्यात बुडू राहिला आहे. धावंतम, ज्याच्या पाठीमागं काहीतरी कामाची गडबडी आहे, धावपळ आहे. धनगर्वितम, ज्याला पैशाचा माज चढलाय. क्रोधवंतम, जो रागाच्या भरात आहे. मदोन्मत्तम, ज्याला सत्तेचा मद चढलाय. या 6 माणसाला नमस्कारे अपि वर्जयेत. वा, धर्मशास्त्र सांगतं वा, यांनाच पासून राम राम घालू नका. विठ्ठल विठ्ठल. आता शास्त्रात आणखीन एक श्लोक आलाय, तो सांगतो. शास्त्र म्हणतं असं नाही, यांना रामराम घातला पाहिजे. एक शास्त्रकार, आता हे शास्त्रकाराची लई मतं राहतात. मला जो राग येतोय तो तुम्हालाच येत असला असं काय नाही, तुम्हाला जो राग आळवतोय तो मला येत असला असं काय नाही. प्रत्येकाची ठेवण वेगळ्या असतात प्रत्येकात. ते आमच्याकडं आदरणीय गुरुजी यायचे, कोण आपले ते नाही का याच्यात भजन राहायचं बघा,
दादा महाराज मनमाडकरांच्या मठात बघा, विठ्ठल विठ्ठल. संगीतातली खूप ज्ञानी होते. आता मला तोंडाला नाव आहे त्याचं, धामणीकर गुरुजी. 5 माणसं जर समोर बसले, 5ही जणांना पटदीप द्यायचे, पण 5च्या ठेवणी वेगळ्या वेगळ्या राहायच्या. लय गुरुजी, आता काय सांगायचंय मला धामणीकर गुरुजीचं. आम्ही लय जवळून पाहिलेलं आहे त्यांना, गुरुजींना. प्रत्येक शास्त्रकाराची मतभेद नाहीत. हे झालं एक शास्त्रकाराचं. एक शास्त्रकार म्हणतात तसं नाही, ह्या बावळाटांना नमस्कार घातलाच पाहिजे, पण यांना पहिला नमस्कार घालायचा. जर बावळाट आणि साधू समोरून आले तर पहिलं साधूच्या पाया पडावं का बावळाटाच्या? बोला, पहिलं बावळाटाच्या पाया पडावं. पहिला रामराम साधूला घालायचा नाही, बावळाटाला घालायचा. शास्त्र सांगतं, दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. वा, पहिला नमस्कार बावळाटाला घाला, साधूला नंतर घाला. का बरं? सकाळी उठल्यावर माणसाने उजव्या हाताचं काम अगोदर करावं का डाव्या हाताचं करावं? माणसं, शास्त्र सांगतं, सकाळी उठल्यावर माणसं डाव्या हाताचं काम अगोदर करतात, उजव्या हाताचं नंतर करतात. तसं बावळाट आणि साधू जर पहिला आला तर पहिला बावळाटालाच रामराम घाला, साधूला नंतर घाला. कारण साधूला माहिती आहे काय, ज्या वावरात जायचे ना त्या बांधावरल्या मसोबाला शेंदूर थापावाच लागतो. आणि आम्ही महाराज विठ्ठल विठ्ठल. नाना पुढे या ना, इथं जागा आहे नाना, पुढे या, पुढे या नाना, पुढे या. प्रक्षालनात पूर्वम टिंब टिंब प्रक्षालनम यथा. हे एक शास्त्रकाराचं. शास्त्रकार म्हणतात चला हाय ना बावळाट घाला, त्याला रामराम घाला, काय नाही होत, पण त्याला पहिला घाला. असं याला तुकाबरायची प्रमाण आहेत. तुकाराम महाराज तर म्हणतात याला नमस्कार आहे ना कोपरापासून घाला. कोपरापासून घाला म्हणजे इथं भेटला आता वर भेटू नको, म्हणून ह्या बावळाटाला इथं नमस्कार करा. विठ्ठल त्रासोनिया बोले तू का आता लोका दंडवत, आता लोका दंडवत, आता लोका दंडवत. तुकोबाराय सांगतात या मंडळीला शेवटचा नमस्कार घाला. तुका म्हणे केला अवघ्याचा उद्धार, आता नमस्कार शेवटीचा. लोक म्हणतात आता हे बघा, आता तुझं आमचं आजच खटकलं, आता तुला शेवटचा राम राम, इथून पुढं तू आमच्या दारात यायचं नाही, आम्ही तुझ्या दारात येणार नाही. अशा वर्गाला शेवटचा नमस्कार घाला. पहिलं शास्त्र सांगितलं की काही लोकांना नमस्कार घालू नका. नंतर काही शास्त्रकार म्हणतात की तेही माणसंच येतं, पण त्यांना पहिला नमस्कार घाला. सांगून गेलो मी त्याला 2 हाताची 2 कामं. आणि तुकाराम महाराज म्हणतात ह्या मंडळीला नमस्कार घाला, पण शेवटचा घाला. हे नमस्काराच्या बाबतीत आलेलं चिंतन. आता थोडंसं वेगळं चाला, पण काही व्यक्ती मात्र नमस्काराला योग्य आहेत, दंडवतास पात्र आहेत, त्यांना आपण होऊन रामराम घातला पाहिजे. कोण? देव, संत. देवाला नमस्कार केलाच पाहिजे, देवाला दंडवत घातलंच पाहिजे. तुकोबारायच्या गाथ्यात प्रमाणे त्याच माणसाला गावात राहायचा अधिकार आहे की जो गावच्या ग्रामदेवतेच्या रोज दर्शनाला जातो. गावची ग्रामदेवता गावाला सांभाळते. माझ्या पुढं धानोरकर बसलेत, यांच्या गावात जागृत देवस्थान आहे महाराज, गणोबा आहे ना, गणोबा देवस्थान. गावात कोणावरही कसली आडी अडचण येऊ द्या, फक्त त्या देवाला सांगितली आणि मनोभावे त्या देवाची पूजा अर्चा केली, गणोबा त्या भक्ताचं कामच करते महाराज. गावची ग्रामदेवता, ग्रामदेवता या शब्दात ग्रामपंचायत त्यालाच म्हणतात की गावाच्या सगळ्या गोष्टीचा विचारपूस करते, त्याला ग्रामपंचायत म्हणतात. ग्रामदेवता त्यालाच म्हणतात की जी गावातल्या सगळ्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेते, संरक्षणाची काळजी घेते. आणि म्हणून गावात त्याच माणसाला राहायचा अधिकार आहे जो ग्रामदेवतेचं रोज दर्शन घेतो. आळंदीमध्ये
आदरणीय बबनराव कुऱ्हाडे पाटील आहेत. रोज दर्शन घेणार माऊलीचं. रोज सकाळी उठले का माऊलीच्या दर्शनाला जाणार. विलास शेठ गोंडरे पाटील गावची माणसं आहेत. रोज दर्शनाला जाणार. आमची काही महाराज मंडळी महिना जात नाही. मग ज्ञानोबा खाना नारळाने वटी भरून काढून देतात महाराज असं आहे. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे, तुकाराम महाराज गातात सांगतात की गावच्या देवाला दंडवत घातलाच पाहिजे. गावेची या देवा नाही दंडवत, ब्राह्मण अथित घडेची ना, थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी. तुकाराम महाराज गावात राहतो गावच्या देवाच्या दर्शनाला जात नाही. आता काय सांगू, काही लोक म्हणते हे पहिला आम्ही देवळात जातो, पण मात्र कारभारी बदलल्यामुळे मग आमच्या हातात कारभार राहिला नाही, मग आम्ही जायचं सोडून दिलं. तो देव तुझा एक दिवस कार्यक्रमच लावणार. कारभारावर प्राधान्य नाही, देवाला प्राधान्य आहे माऊली. कोणी कारभार पाहू, आपण भगवंताचा ना आपला संबंध आहे. तो आपल्याला सांभाळतोय. जेणे आजीव दिला दान तयाचे करीन चिंतन. आणि म्हणून गावच्या देवाला दर्शनाला तुमच्या पुढं उभा असलेला बुवा, माझी आई मला रोज मारुतीला वात लावायला लावायची. मला लय कंटाळायचा. रोज आई म्हणजे जा, कप भर तेल घे मारुतीला देवा लावून या, कप भर तेल घे मारुतीला देवा लावून या. पण त्या आईने करायला लावलेलं आज मला इथं उभा राहायला कामाला आलं महाराज. अरे हे कधीच विसरायचं नाही. मी माझं रोजच का बरं आई म्हणलं आज शनिवारी लावलं, रविवारच्या नाही लावायचं. ती म्हणजे नाही, रोज जा. आई मला रोज लावायची. हे लहानपणीचे संस्कार पुढं चलून कामाला येतात महाराज. संस्कारानेच माणसाची गुणवत्ता पारख होती. कधी ध्यानात धरा, एक मुलगा गावी राहत होता. त्याला वडील रोज सकाळी पहाटे 4 वाजता उठला का कपडे उचल, बरं घे झाडू, तुझी खोली तू झाडायची, बरं झाडली, जर बाहेर जाऊन ये, आला दात घास, हां चल दात घासले, कर आंघोळ, हां बस देवपूजा कर, बरं हां ते चपला तिथं दारात अशा पडल्या, जरा अस्ताव्यस्त पडल्यात नीट लाव, ते नळ चालू ठेवलाय, आंघोळ केली ना तू, नळ बंद कर, ती साबण खाली ठेवली का ठेव उचलून. ते रोज कटाळलं. थोडं मोठं झालं. एक दिवस त्याला मुलाखत होती, नोकरीला जायचं नाही. एका कंपनीत मुलाखतीला गेला आणि तो दिवसभर स्वप्न बांधित होता. काय ही एकदाचा ताणच मिटल. एकदा मी नोकरीला लागलो का शहरात राहायला जाईन, नळ बंद कर, चपला नीट ठेव, फॅन बंद कर, ती झाडून काढलं का, सतराच्या उचल. रोज बापाचा लय ताप झालाय म्हणले. आता शहरात नोकरीला लागेल. नोकरीला गेलो का तिथं बेस्टपैकी फ्लॅटवर राहील म्हणले. काय 2-2 दिवस कपडेच उचलायचे नाही, जायचेच नाही, बेस्ट राहायचं. बापाने लावलेले संस्कार. नाना काय झालं, जिथं मुलाखतीला गेला ते 4थ्या मजल्यावर मुलाखत होती. 10:30-11 वाजता मुलाखतीस टाईम होता. गेला. जाताना काय झालं, सगळ्या पायऱ्याहून जात असताना रात्रीच्या लाईट लावलेल्या होत्या ना. आता त्याला घरचे संस्कार होते ना बापाचे. तो म्हणलं 10:30-11 वाजले तर तरी लाईट चालू आहेत, बटणं कुठे आहेत. घरचे संस्कार असल्यामुळे त्याने ते बटणं बंद केले लाईटचे. गेला पुढं गेल्यावर मुलाखतीसाठी 10-15 माणसं बसलेली होती. त्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली होती. एक जार ठेवला होता. जारला नळ चालू होता. नळातून पाणी टिपकत होते, पाणी चाललं होतं. ते म्हणलं काय माणसं येतलं का, 7-8-10 जण येते, कोणी नळ बंद करू नये. यांनी नळ बंद केला. पुढं चपला अस्तव्यस्त, बापाचे संस्कार. चपला अस्तव्यस्त पडल्या होत्या, ते चपला व्यवस्थित लावल्या आणि बसला. 7-8-10 जण मुलाखतीत बसले होते. बा माणूस आत गेला का आत बी असा परीक्षक होता. झाल बाहेर, मुलाखत नाही, भेलाखत नाही, नोकरी नाही, काय बाहेर आल्यानं कडे बारीक चियारा करूनयाचा. बाकीचे म्हणजे काय झालं, लय गरम डोक्याचा माणूस आहे म्हणले. अरे फाईलसुद्धा उघडीत नाही, लगेच बाहेर काढीत आहे म्हणले. फाईलसुद्धा पाहिना म्हणले, लगेच बाहेर काढीत आहे. सगळ्यांना वाटायचं अरे माझा नंबर लागतोय का नाही, आपला नंबर लागतोय की नाही. प्रत्येक जण गेला का झाल हारो सगळ्यांना बाहेर काढून दिलं त्यांनी. पण हा आत गेला, फाईल उघडायला लागला. त्यांना फाईल उघडू नका, उद्या कामाला दाखलवा. ते म्हणजे तुम्ही सगळ्याला हाकलून लावलं आणि माझी फाईलही उघडली नाही आणि मला कामाला या का म्हणतात. ते हे बघितलं CCTV सगळ्यांनी पाहिलं होतं, माडीमध्ये लाईट चालू आहे. मग तो एकट्याने बंद केली. सगळ्यांनी पाहिलं नळ चालू होता, कोणीच बंद केला नाही, तू बंद केला. आस्ताव्यस्त चपला पडलेल्या सगळ्यांनी पाहिल्या, पण तू व्यवस्थित लावल्या. तुला संस्कार आहेत. अशीच माणसं आमची कंपनी पुढे नेतील तुला नोकरीला. महाराज जो घरून निघाला होता, आईबापा पण बाहेर वायले राहायचे, आज त्याला बापाचे संस्कार आठवले. हे जर माझ्या बापाने मला वळण लावलं नसतं तर आज मीही त्यांच्या लाईनीत बाहेर निघालो असतो. आणि म्हणून नवीन पोरांना, नवीन सुनांना वाटतं हे काय चाललंय आमच्या मागं, हे याच्यासाठीच चाललंय. आणि हे कळत नसेल, नीट निघा तिकडं पाकिस्तान, तुर्कस्तान, अफगाणिस्तान.
हे संस्कार याच्यासाठी असतात. विठ्ठल संस्कार आहेत माऊली. गावीची या देवा नाही दंडवत, ब्राह्मण अतिथ घडेची ना, थुंका थुंकारे त्याच्या तोंडावरी. आणि म्हणून गावात संस्कार ठेवा. आपल्या गावात मारुतीच्या देवळात शनिवारी भजन झालंच पाहिजे, रविवारी भैरवनाथाच्या दरबारात भजन झालंच पाहिजे, एकादशीला पांडुरंगाच्या दरबारात भजन झालंच पाहिजे, एकादशीला जागर झाला पाहिजे, एकादशीला काकड आरती झाली पाहिजे. लोकांना त्याची पूजा वाटून द्यायची. आजची एकादशीची पूजा तुमची बरं का, दही दूध तूप घेऊन या, सुंदर पूजा झाली पाहिजे. आपल्या पुणे जिल्ह्याने तर काकड आरती खूप जपलेली. कार्तिक स्नान आपल्या पुणे जिल्ह्याने खूप जपल्या. महाराष्ट्रात कुठं पाहायला भेटतं, तर पुणे जिल्ह्यात खूप पाहायला भेटतं. मला हे जपलं पाहिजे आपण. मला हेच सांगायचं की देवाला नमस्कार करावा. जसा देवाला नमस्कार करावा तसा संतांना नमस्कार करावा. वा, संतांना नमस्कार करत असताना कसा करावा तुकाराम महाराज सांगतात. प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे. काही लोक नमस्कारास पात्र नाही, पण काही लोक नमस्कारास पात्र आहेत. त्याच्यात भगवंत, त्यात संत. संताला नमस्कार करा, पण करत असताना कसा करा. प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे. साधू भेटले पहिले आलिंगन द्यावं साधूला आणि मग पायावर नमस्कार करावा. हाच विषय तुकोबारायांच्या बाबतीत घडला. एक दिवस तुकोबारायांना वारीला जायचं, पण काय कोण जाणे महाराज आजारी पडले. ते प्रकरण मी तुम्हाला अभंग संपत आल्यावर सांगणार आहे. त्याला पत्रिका प्रकरण म्हणतात. आणि मग महाराजाला वारीला जाणं झालं नाही. वारकऱ्यांजवळ पत्र दिलं आणि त्या पत्राचं उत्तर घेऊन वारकरी आले. तर त्या वारकऱ्याला तुकोबाराय क्षेमकुशल विचारून तुकोबाराय त्यांना नमस्कार करतात. सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. भागले दिले भागले व्यवहारामधलं भागणं वेगळं आणि परमार्थातलं भागणं वेगळं.
व्यवहारात माणसं का भागतात? तुकाराम महाराज सांगतात, भागलो मी देवा आपुल्या स्वभावे, कृपा करुणी देवे आश्वासिजे. महाराज या मृत्यूलोकात काही माणसं आपल्या स्वभावामुळं माग आलीत बरं का. लय विचित्र स्वभावाची माणसं आहेत महाराज. काही माणसाने घरात घर ठुलं नाही, माणसात माणसं ठुली नाही, ग्रामपंचायतीत माणसात माणसं ठुली नाही, सोसायटीत ठुली नाही, दिंडीत जरी आले तर एका दिंडीच्या 2 दिंड्या केल्याशिवाय राहिले नाही महाराज. एका मठाचे 2 मठ करणार, एका संस्थेचे 2 संस्था करणार. काही माणसाचा स्वभावच असतो महाराज. भागलो मी देवा आपुल्या स्वभावे. काही माणसं स्वभावामुळं शिनली, स्वभावामुळं भागली. एका गावात असं एक मूर्ख स्वभावाचं होतं. काय बोलन भरोसा नाही आणि काय वागण सांगता यायचं नाही. घरात लग्न होतं, सगळेजण बसले. ते म्हणले, हे बघ तुझ्या स्वभावामुळं लग्न मोडत या. तू काय लग्नात काय बोल. काही माणसं आपली असतात पण माईकवर जात नाही तोपर्यंत. ते का माईकवर गेले मग ते कोणाचेच नसतात. काही माणसं माईकवर गेल्यावर अख्खं गाव थरथर कापत. आता ह्यो काय बोलन भरोसाच नाही महाराज. ही लई चांगली वस्तू नाही महाराज. येरती माईके दुःखाची जनिता, म्हणून आणि न लगे माईक पदार्थ. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमच्या नगरला एक झेडपीचे सदस्य आहेत, संदेश कारले, शिवसेनेचे आहेत. कधीच बोलत नाहीत माईक पुढे. म्हणजे तुम्ही बोलत का नाही? ते नेहमी फिगर भाषणाचा निवडून येणारा पहिला झेडपी सदस्य. त्याला याच्या पुढं गेलं का माणसं पडत येत म्हणले. असं आहे. ही लई गुणी वस्तू नाही. गाव माईकून लय भांडणं महाराज, मला बोलू द्या, मला बोलू द्या. मूर्ख होतं. त्याला म्हणलं, हे बघ तुझ्या स्वभावामुळं 2-4 वेळा लग्न मोडलं आहे. उद्या बोलायचं नाही, गप बसायचं, मौन धरायचं. मग तो म्हणला, उद्या लग्नाचा मांडव पेटला तरी बोलायचं नाही. काय बोलणं बघा ना, काय स्वभाव आता या माणसाचा. घरचे म्हणले, अरे ह्या असल्या स्वभावामुळं तर तुला तर आम्ही पुढं आणत नाही, अजिबात बोलायचं का, दाट बोलायचं नाही म्हणे. मग तो म्हणला, उद्या नवरदेव मिळाला तरी बोलायचं नाही. अरे घरचे म्हणजे गपना, या असलं बोलतो, तुझा असा स्वभाव नको ते बोलतो. तो म्हणा ठीक आहे, मग उद्या मला लग्नात आहे ना पिंडा एवढा भात द्या, मी तो खातो आणि प्रेतासारखा पडून राहतो. ही भाषा लग्नाची आहे का दहाव्याची तुम्हीच सांगा आता. हे असली येडी स्वभावाची माणसं. सगळं गाव त्याला मूर्ख म्हणायचं. त्याने ठरवलं ह्या गावातच राहायचं नाही, मूर्खाने. का? त्यानं गावात मूर्ख आहे. कोण म्हणलं? मूर्ख. गेलं निघून दुसऱ्या गावाला गेलं. तिथं त्या काळात काही पाण्याच्या व्यवस्था नव्हत्या. पाणी प्यायला एक जिरा होता. मग तो त्या जिऱ्यावर गेला. तिथं तुरत तर काही कोणी आलं नव्हतं. त्याला वाटलं, अरे वा चांगलं पाणी दिसतंय. जिऱ्यातच उतारला वान असं कट आणि तोंड बिंड धुहायला लागला. आणि तेवढ्या 7-8 बाया म्हणल्या, बाया काय मूर्ख आहे, त्याला अक्कल कशी नाही, प्यायच्या पाण्यातच उतारला म्हणे. ते म्हणलं, का हो तुम्ही आमच्या गावच्या माहेरच्या आहेत का काय? बाया म्हणल्या, काय झालं? त्यांना तुम्ही तुमचं माहेर बहुतेक आमचं गाव असेल. ते म्हणलं, का हो? ते म्हणलं, तुम्ही मला मूर्ख कसं काय म्हणल्या? त्यांना, बाबड्या तुझ्या स्वभावानंच लक्षात येतं. पिण्याचं पाण्याचं चेहरा तू त्याच्यात वाहना सकट उतारला, हातपाय धुतो, लोकांनी पाणी कुठं व्हायचं? मूर्ख कुठला? निघितून गेला पुढं. 3ऱ्या गावात गेला. गेल्यावर एक जणाची बायको मेली होती आणि लय रडत होता बिचारा, खूप रडत होता. त्याला वाटलं इथं जरा आपण सांत्वन करायला जावं. मग तो म्हणला, काय रडाता, नाशिवंत देह जाणार सकळ. अहो ती काय तुमची एकट्याचीच बायको होती का? हा, आता असं म्हणल्यावर त्यांनी जो त्याला धरला लोटून टाकला. त्यांनी कुठंतरी ऐकलं होतं बा, एक जणाची आई वारली होती, ती तुमची आई नाही बा, आमची सगळ्याची आई होती. अशी कोणतरी आईचं ऐकलं, त्या आईचं गणित कुठं बायकोलाच ओळखतं का? कोणाच तरी ऐकलं होतं, तुमची आई वारली नाही, तिची गावाची आई होती, सगळ्या गावाला ती जपत होती, पण याची बायको वारली होती ना. हे त्याला जाऊन म्हणतो, तू आता असू दे, त्याला सांगायला लागेल. ह्या असल्या स्वभावामुळं माणसं चिनली, भागली. भागलो मी देवा आपुल्या स्वभावे, कृपा करुणी देवे आश्वासिजे. व्यवहारातलं भागणं. पण परमार्थात का भागले? वारीला गेले. वारीला गेल्यावर घरचं वातावरण वारीला असतं असं काही नाही. हवा बदललेली, पाणी बदललेलं, भजनाचा लोड राहतो, झोपा नाही. सोहळ्यात तर महाराज माऊलीच्या सोहळ्यात यावर्षी एवढी गर्दी होती. महाराज 24 तास रस्ता वाहत होता माऊलीचा. 24 तास झोपलेली आहेत ना, झोपलेली राहायची, जागी तर ती चालत राहायची. आणि जी चालायची ती झोपली, कशी झोपली ती चालायला लागायची महाराज. आणि जी चालायला लागली ती झोपली, कशी झोपली ती चालायला लागायची. 24 तास माऊलीचा सोहळा वाहत राहतो.
तुकोबारायचं तसंच, खूप गर्दी, खूप समाज. मग वारं बदललं, पाणी बदललं, हवा बदलली, अन्न बदललं, घरचं जेवण नाही, नाना प्रकारच्या बिसलरी, नाना प्रकारचं पाणी, आणि त्याच्यामुळं थकले भागले. म्हणून तुकाराम महाराज आजच्या अभंगात त्यांना क्षेमकुशल विचारतात, मंडळी तुम्ही वारीला गेले, मला वारीला जाणं झालं नाही, पण तुम्ही वारीला गेले, तुम्ही थकले भागले असाल, म्हणून आजच्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात भागले ती देवा. इथं तुकोबरायाने वारकऱ्याला देवा शब्द वापरला आहे. तुकोबराय वारकऱ्याला देव समजतात. महाराज ज्याने वारकऱ्याला देव समजलं त्याचं कल्याणच झालं. महाराज विठ्ठल विठ्ठल. आपल्यावर पुरंदर तालुका आहे, पुरंदर तालुक्यात साकुर्डे नावाचं गाव आहे. तिथं चव्हाण आडनावाचा परिवार आहे. माऊली ढाब्याचे मालक, माऊली ढाब्याचे मालक चव्हाण, माऊली चव्हाण, 5 भाऊ येतं, एकत्र कुटुंब आहे. 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मराठवाड्यात ठाकूरबांची परंपरा आहे. ठाकूरबा कार्तिकी वारीला आले पंढरपूरला. कार्तिकी वारी संपली ना, आता आळंदीला समाधी सोहळ्याला निघाले. मुक्काम केला जेजुरीच्या तिथं कुठंतरी, पाठच निघाले. आंघोळ्या राहिल्या होत्या. एक 10-15 वारकरी ठाकूरबा घोड्यावर बसलेलं. 50 वर्षापूर्वीची गोष्ट. साकुर्ड्या फाट्याच्या जवळ आले. दारात तुळस दिसली. कोणाचं घर आहे? म्हणजे चव्हाण बंधूंचं आहे. कौलाचं घर. दारात उतरले. मग ठाकूर तिथं विहीर होती, सगळे आंघोळीला बसले. मग ठाकूरबा खाली उतरले. ठाकूरबाने सांगितलं, माई, ती माऊली शेठची आई जिवंत आहे म्हातारी ती अजून. माऊली शेठच्या आईला म्हणले, हे आम्ही 10-12 वारकरी इथं काही पिठलं भाकरी जेव घालताल का? काय माऊली असं लय गरिबी? त्या माऊलीने मला सांगितलं, स्वतः त्या माऊलीने सांगितलं. मग ती माऊली म्हणली, बाबा तुम्ही आंघोळ्या करा, मी तुम्हाला बरोबर जेव घालते. घरी तर काहीच नाही, पिठाचा पत्त्याच नाही. गुरुवाने मागून आणलेलं पीठ होतं. ते पीठ आणलं, बेसन आणलं, कुठंतरी हिरव्या मिरच्या उपलब्ध केल्या, आणि त्या माऊलीने भाकरी 10-20 भाकरी थापल्या गुरुवाने आणलेल्या पिठाच्या, आणि पिठलं करून खाऊ घातलं. हे ठाकूरबाने पाहिलं. वारकऱ्यात लय ताकद राहते. ठाकूरबाने जाता जाता त्या माऊलीला आशीर्वाद दिला, माऊली ह्या ठाकूरबाचा शब्द आहे, तुला कमी पडणार नाही म्हणले महाराज. ठाकूरबा निघून गेले. आज 50 वर्ष झाले. चव्हाण परिवार पुरंदर तालुक्यात नाव राखोनी महाराज. तुमच्या माहितीसाठी सांगतो, यावर्षी त्यांनी 100 क्विंटल तांदूळ शिजवला होता माऊलीच्या सोहळ्यासाठी. 100 क्विंटल तांदळाचा भात केला. इतकं अन्नदान करतात माऊलीला. जाताना अन्नदान, येताना अन्नदान. पांडुरंगाचा सोहळा कार्तिकीला येतो, अख्खा सोहळा त्यांच्याकडे जेवायला राहतो, अख्खा सोहळा. हो, जाताना येताना. नामदेव महाराजा सोहळा जाताना येताना जेव घालणार. आमची सासवडची पंचकृषी जेव घालणार. ते खूप नाद. मी सहज विचारलं त्यांना, या वर्षभराचं अन्नदान किती झालं? मग आई म्हणली, ज्ञानू सांगू नको किती झालं. तरी मी बळबळ विचारलं. त्यांच्या मुलाचा ज्ञानेश्वरी म्हणले, महाराज यावर्षी आम्हाला 2 कोटी रुपये लागले अन्नदानाला. 7-8 पालखी सोहळे जीव घालते. ही फक्त एक वारकऱ्याचा आशीर्वाद. देवा भागले ती देवा. अरे जे देवाला देता येत नाही ते वारकऱ्याला देता येतं महाराज. एका राजाला मुलबाळच व्हायना, मग त्याने खूप देवाची आराधना केली. बरेच ज्योतिषी पाहिले, बरेच बोचा पासले. बऱ्याच ज्योतिषांनी देवाला प्रार्थना केली. देवाने त्या ज्योतिषाच्या स्वप्नात येऊन, रामकृष्ण अरे बसा बसा, या केंदूरकर आहेत सगळे, रामकृष्ण अरे बसा, बाळासाहेब बसा. लागले ज्योतिषाने देवाला प्रार्थना केली, देवा ह्या राजाला मुलबाळ का व्हायना? राजा देवाने सांगितलं, बाबा याच्या प्रारब्धात काय मुलबाळ नाही म्हणल्यावर ते राजाला सांगितलं. राजाने नाच सोडून दिला. कर्मधर्म संयोगाने त्या वर्षी दारात एक साधू येऊन गेला. आणि साधूच्या पाया पडले. साधू म्हणलं, कारण दारात लेकरू बाळ काही दिसत नाही. म्हणले, आम्हाला मुलबाळच होणार नाही असं आमच्या भाग्यात. म्हणजे कोणी सांगितलं तुला मुलबाळ होणार? दशपुत्र भव. तिला साधूने आशीर्वाद. महाराज दैवातलं सुद्धा साधूच्या शब्दासाठी देवाला खोडावं लागलं. साधू 10 वर्षाने आला तर 10 पोरं दारात खेळत होती. साधूने आलेले विचारलं, का रे मी 10 वर्ष आलो नाही, हे गबाळ कोणाचं आहे? हे आपलंच गबाळ आहे. म्हणजे कसं काय? तुम्ही गेल्यावर सुरूच झालं म्हणले महाराज. एका पाठी एक दर साल एक झाले. आणि मग तो ज्योतिष आला. याच्यात प्रारब्धात कुंडलीत पुत्रयोग लिहिलेला नाही, आणि याला 10 पोरं देवाने कसं काय दिली? खूप देवाची आराधना केली. देवाने स्वप्नात येऊन सांगितलं, ज्योतिषी वा कुंडली सांगते ते बरोबरच आहे, याच्या भाग्यात पुत्रयोग नव्हता, पण ज्या साधूने आशीर्वाद दिला त्या साधूची ताकदच अशी होती
की देवालाही आपला अर्ज मागं घ्यावा लागला असं आहे. आणि म्हणून आजच्या अभंगात तुकाराम महाराज त्यांना देव म्हणतात. भागले ती देवा माझा नमस्कार घ्यावा. संत मंडळी, तुम्ही पंढरपूरला जाऊन आले, मला जाणं झालं नाही, पण मी तुम्हाला नमस्कार करतो. नमस्कार महाराज. मी 6वीपासून नानावारीला जातो. या गावी असताना आमचा पाटीलवाडा आहे आणि आमच्या शेजारी सगळी ब्राह्मणाची वस्ती गावात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी वारीहून आल्यावर ब्राह्मणाच्या वयोवृद्ध बाया आमच्या पाया पडत होत्या. मला आठवते, मी तर केवढं होतो, 7वीला होतो. आजी काकू आजी म्हणून ती आमच्या पाया पडायची. आजी तुम्ही नाही बा, ते पोराहो, अरे तुम्ही पांडुरंगाला जाऊन आले, माझा नमस्कार घ्यावा. पंढरीचं हे वैभव आहे. पंढरी शिकोना पंढरी नाही अभिमान, नाही अभिमान, पंढरी शिकोना. माहितीसाठी सांगतो, पंढरपुरात ब्राह्मणांचे बरेच फड आहेत. त्याच्यात सद्गुरू शिरवळकर महाराजाचं फड आहे. गंगू काका शिरवळकर म्हणजे तुकोबरायचा अवतारच, वादच नाही. त्यांच्याकडं तुकोबरायची वही, तीच वही आज आपण शिरवळकराची वही म्हणून बाबूराव देवडीकर त्यांच्याच फडावरले होते. गंगू काका शिरवळकर, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते ज्येष्ठात पायी निघतात आळंदीला, म्हणजे पांडुरंगाचं आमंत्रण घेऊन येतात माऊलीला, की माऊली पंढरपूरला चाला. त्याला मूळ वारी म्हणतात. म्हणजे जशी पोरगी माहेराला आणायची असेल तर मूळ पाठवायची. तुका म्हणे मज आठवण मूळ लवकरी पाठवा. जुन्या काळात काय ते दिवाळीच्या मुळा लेकी असावं, मूळ पाठवणं. दिवाळीला नवीन मुलीला मूळ पाठवायचं आणायला, तसं त्याला मूळ वारी म्हणतात. वाटपा हे डोळा मुळाला. मग ते ज्येष्ठात येतात पांडुरंगाला न्यायला, आळंदीला माऊलीला न्यायला. परत इथून माऊलीबरोबर पायी जायचं, परत माऊलीला सोडायला यायचं आणि परत पंढरपूरला पायी जायचं. त्यांचा विनेकरी, तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांचा विनेकरी 3 दिवसात पंढरपूरला जातो आळंदीतून. हो, पंढरपुरातून आळंदीत 3 दिवसात येतो. लय पळतच चढवतो वाळल्याला विनेकरी. लय मार आपला म्हातारच दुसरं बाज वा पेटाच आपला. यांना 4 दिवस लागत आहेत. आता वय झालं ना, वय किती आहे? 90. नाद नाही करायचा. ऐका, आता तो विनेकरी, काय आदर आहे त्या शिरवळकर महाराजाला, त्या विनेकऱ्याविषयी. महाराज तो ज्येष्ठ वारीला जातो, परत माऊली बरोबर मागं येतो, परत माऊलीला सोडायला यायचं, परत मागं यायचं. शिरवळकर महाराजाच्या घरातली सगळी माणसं ब्राह्मण आहेत, पण तो विना घेऊन आला ना शेवटची वारी करून, असं चांदीचं ताट मांडतात, त्याला उभं करतात आणि सगळ्या ब्राह्मणांनी त्यांचे पाय धुवायचे आणि प्रत्येकाने त्या विनेकऱ्याचं तीर्थ घ्यायचं. ब्राह्मण एवढं एकच घराणं आहे महाराष्ट्रात. महाराज इतका आदर वारकऱ्याविषयी. याला म्हणायचं माझा नमस्कार घ्यावा, भागले ती देवा माझा नमस्कार घ्यावा. तुम्ही क्षेम की सकळ, बाळ अवघे गोपाळ. क्षेम, तुम्ही क्षेमकुशल आहात ना? वारीत काही खोकला सर्दी अमुक तमुक घोटाळा काय आहे? वारीला आलेली माणसं थोडं हात आखडीत नाहीत. महाराज आता घर सोडलंय, वार बदललंय, पाणी बदललंय,
आणि आपण आता भिशी भरून चालतो. सकाळी भेटलं म्हणजे दुपारी भेटणार आहे, दुपारी भेटलं म्हणजे संध्याकाळी बी भेटणार आहे. जुन्या काळाचं ना आत्ताचं लय फरक होता. जुन्या काळात सकाळी भेटलं ना वारीत, संध्याकाळी भेटतच नव्हतं. संध्याकाळी भेटलं सकाळी भेटतच नव्हतं मला. मग वारकरी काय करायची, एक वडी जेवायची. एक वडी म्हणजे 2 टायमाचं एकदाच वाढायचं. पण आता आपण भिशी भरून चालतो. दिंड्यावाल्याने खूप सोय केलेली महाराज. ते काही माणसं ना दिंडीत ना मापच धरीत नाही महाराज. सकाळी नाश्ता काष्टा फिटूस धरणार, दुपारचं जेवण पोट दाबून, म्हणजे पोट आणि कपाळ दाबून पाहायचं. जोपर्यंत कपाळाप्रमाणे निभार लागत नाही तोवर भरायचं. आणि संध्याकाळी डबल कोयता मारून गाडी भरायची महाराज. आणि मग दुसऱ्या दिवशी ते दिंडीत सापडतच नाही. लिंबाच्या बागात, डाळिंबाच्या बागात, केळाच्या बागात, बांधाच्या आडणाऱ्या गाड्या भरधाव वेगाने सुटायच्या. थोडंसं वारीला गेलेल्या माणसाने हात आखडला पाहिजे मला. आपण वारं बदललंय, पाणी बदललंय, हवा बदलली, हात आखडला पाहिजे. प्रकृती ढासळती. अशा वेळी मात्र मग ते क्षेमकुशल विचारलं पाहिजे, तुम्ही क्षेम की सकळ. बाळावघे गोपाळ, बाळगोपाळ वारकरी मंडळी, तुम्ही खूप भजन करून थकले, चालून थकले. कीर्तन सेवा, जागर, काकडा. वारीतलं भजन वेगळं आणि खेड्यातलं भजन वेगळं महाराज. खेड्यात भजन म्हटलं तर देवळात कोणाला ऐकायला येत, पण वारीत आहे ना, इथं म्हटलं का 10व्या रांगेला ऐकायला गेलं पाहिजे. आणि ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात माईकवर भजन नाही. आमच्या नगर भागातून दिंड्या जातात ना, प्रत्येक दिंड्याला माईक आहेत महाराज. प्रत्येकाचे रथ माईक, सगळे माईक बायांच्या हातात, गडी तांबाखू चोळीचं हे बाया घाना भजन हाणत्यात. पण माऊलीच्या सोहळ्यात आणि तुकोबरायच्या सोहळ्यात दिंडीला माईक लावायला परवानगी नाही. मग त्याच्यामुळं खेड्यातलं भजन वेगळं, दिंडीतलं मग तिथं शाडजात म्हणावं लागत. उंच म्हणायचं. 10 रांगेला पुढं ऐकायला गेलं पाहिजे, 10 रांगेला मागं गेलं पाहिजे. असं उंच म्हणल्यामुळं आवाज बसवतो, खोकला, सर्दी, अमुक तमुक, आणि मग थकतो मनुष्य. आणि म्हणून तुम्ही क्षेम की सकळ बाळा अवघे गोपाळ. मार्गी चालता श्रमले ती येता जाता. जाताना पायी गेले तुम्ही, येताना पायी आले. महाराज मी जसा आळंदीत आलोय ना, तसा मी जातानाही नाना पायी, येताना पायी. लय भजन घडतं महाराज. मी सांगू का, वर्षभर आम्हाला भजनच घडत नाही. भजन जाताना आणि येताना. खरं सांगू, जातापेक्षा येताना भजन लय. परतीला लय भजन. बाबाजी होते आमच्याबरोबर महाराज. काय परतीला भजन होतंय महाराज. 1 टाकी भजन चालतंय महाराज. 1 सूत्र. आमचं तर भजन असं आहे, रथापुढं 2 भजन आहेत. हैबत बाबा कारभारी, रथामागं 2 भजन आहेत. का गोरेकरण आम्ही. आमचं भजन सगळ्यात मोठं आहे महाराज. असा चथा आहे, मी सगळ्याला सांभाळून घेतो. आणि आम्ही असलं का कोणी तोंडही घालीत नाही महाराज. कोणी तोंडच घालीत नाही. ते पुढं चुकलं विकलं तर ह्या बाबाच्या पुढं नादी लागा. असं शिस्तीत भजन आहे ना आमचं महाराज. कोणते वासुदेव म्हणायचे, कोणते आंधळे पांगळे, कोणत्या गवळणी, कोणत्या रानात. माऊली आले का आमचं विठोबा रुक्माई संपत महाराज. हां, माऊली आले का अभंग सापला पाहिजे, ठेपा आला का सापला पाहिजे. काय काय ठेपा येतो तरी उमेद, काय चाललं काय करणार त्यार कवर. त्याला रानाची माहिती लागती, कोण्या रानात किती भजन बसवायचं असं आहे. हा, रानाची माहिती लागती. काहीच आता 20वा आला तरी ते भजन अजून 7-8 अभंग राहिले. तसं नाही, 20वा आला का भजन संपलं पाहिजे, लगेच भजन आलं पाहिजे, विठोबा रुक्माई घेतलं पाहिजे. शिस्तीत भजन असलं पाहिजे. खरं सांगू माऊली, अनुभवी लोकांच्या बरोबरच वारी केली पाहिजे बरं का. खरंच सांगतो तुम्हाला. दिंडीत जात असताना भोजन पाहून जाण्यापेक्षा भजन पाहून गेलं पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमच्या गावी आमचं ट्रस्ट आहे आणि ट्रस्टला आमचे वडीलच अध्यक्ष आहेत. गावातून दरवर्षी 500 लोक दिंडीत जातात आणि मी त्या ट्रस्टवर आहे आमच्या गावच्या. पण मी आमच्या गावाकडून जात नाही का, भजन आहे काय तिकडं, भजन इकडं आहे. हां, आमचे लोक म्हणतात, आमचं नाव राहतं पत्रिकेत, अहो तुम्ही 1 दिवस तरी या भजनात, चला हे तुमची दिंडी, तुम्ही चालवा, तुम्ही या. म्हणलं नाही, इकडं मालक होण्यापेक्षा माऊलीच्या दारात सेवक झालेलं चांगलं महाराज. इकडं मालक होऊन मिरवण्यापेक्षा तिथं काय भजन आहे का काय. बरं, खेडोपाडीच्या दिंड्या अशा आहेत महाराज, ते दिवसभर आपल्यात चलत येत, पण नाश्त्याला आपल्यात बसत नाही. नाश्त्याच टायमाला कधी तिकडं जाऊन बसत येत ना, आपल्याकडं पाठ करते तर पप्याची आई पप्याचा आर काय. दिंडीत आपल्या सगळं चलत येत, पण नाश्ता कानवले लाडू 8 बाजूला जाऊन खाते. आणि मग आम्हाला महाराज मंडळीला कधी देते तर वाखरी आल्यावर. म्हणजे मग कानोले मोडलेले कानोले, आणि मग त्या लाडूला बोरा लागला, कापण्या कडक झाल्या, शेवीचा वास सुटला. घ्या घ्या अरे काय घ्या, असलं कोमाट खाऊ घालतो का वार करायला. काय सांगायचंय तुम्हाला, लय अनुभव. आता एक हे लिहून ठेवायचे अनुभव.
आणि म्हणून मार्गी चालता श्रमले ती येता जाता. आणि मग तुकोबरायाने शेवटचा प्रश्न विचारला, का हो मी पांडुरंगाला पत्र दिलं, पण माझ्याविषयी त्याच्या मनात काही आहे का नाही? मी वारीला आलो नाही, त्याच्या मनात माझ्याविषयी काय चाललंय? तुका म्हणे काही कृपा आहे माझ्या ठाई, माझ्याविषयी त्याच्या मनात काहीतरी कृपा निर्माण झाली की नाही? हो प्रश्न विचारलाय. तुम्ही क्षेम की सकळ बाळ अवघे गोपाळ विठो बार कुमाई. आपल्याला सेवा संपवायची. जगद्गुरु तुकोबरायाच्या पूर्वांपार घरात पंढरीची वारी. पंढरीची वारी आहे माझे घरी. एकदा काय झालं, महाराजांना वारीला जाणं झालं नाही, आजारी पडले. शीतज्वरे करोनी जाण देह परम झाला क्षीण. म्हणे यात्रेशी आले महाविघ्न, उपाय कोणता करावा? काय करावं? वारीला आडवा आलं. मग तुकोबरायाची तळमळ वारीला जाण्याची. कशी? काय दृष्टांत दिलेत. मत्स्य तळमळी जळावीन, जसा मासा पाण्यातून काढल्यावर तळमळावं तसे तुकोबराय वारीला तळमळायला लागले. का माते वाचून आक्रंदे ताने, एखाद्या बाळाची आणि आईची ताटातूट व्हावी, जसं ते बाळ आई वाचून त्याने टाहो फोडावा. का कृपणाचे हरपता धन न पडे चैन तयासी. एक कृपण मनुष्य होता आणि त्याचे पैसे हरवले. म्हणजे काय? काहीच नाही, गावाने पाकिट देता देता कोणाच्या हातात दिलं महाराजाच्या ध्यानातच नाही. ड्रायव्हरच्या का माझ्या का कार्यकर्त्याच्या महाराज गाडीत बसले, पुंडलिका झाली, गाडी निघून गेली, महाराज चैन उघडून पडतात, कारण चैनच पडाना ना त्यांना. असं का कृपणाचे हरपता धन न पडे चैन तयासी, तैसी पंढरीची अंतरता वारी, तुकयाशी खेद वाटे अंतरी. पांडुरंगा काय आजारपण आलं मला वारीला येणं व्हायना. मग काय झालं, आपल्या ह्या पुणे परिसरातली 1400 वारकरी तुकोबरायाबरोबर त्या काळात वारीला निघायची. तुकयाचे सप्रेम कीर्तन ऐकोनी भक्तीशी लागले जन, ते 1400 पताका घेऊन पंढरीस जाणं चालले. तुकया समागमे जावया पाही वारकरी आले देहू गावी, आणि ते सगळे देहूला गोळा झाले. प्रस्थानचा दिवस. पण तुकोबरायांनी सांगितलं मला येणं होणार नाही. आणि मग तुकोबरायांनी 24 अभंग पत्र लिहून दिलं पांडुरंगा. पत्रिकेचे तसे 65 अभंग आहेत, पण त्याच्यात मूळ गाभा 24 अभंगाचा आहे. 24 अभंग ते समयी पत्र ते लवलाही पाठिले. कोणाजवळ पाठवलं पत्र? मोठे मोठ्याची नावं आहेत त्याच्यात. पत्र घेऊन आले कोण? परिसा त्यांची नामाभिधाने. रामेश्वर भट्ट थोर ब्राह्मण जो अनन्य शरण तुकयाशी. आपल्या वाघोलीला रामेश्वर प्रासादिक दिंडी बघा, रामेश्वर शास्त्री वाघोलीकर यांच्याजवळ पत्र दिलं. म्हणजे हे प्रकरण रामेश्वर शास्त्री शरण आल्यानंतर झालेलं आहे बरं का. पत्रिका प्रकरण गंगाधर मवाळ कडुसकर, कडुसला मला वाटतं खेड तालुका आहे. आणि संता तेली वैष्णवीर, संताजी तेली जगनाडे सुदुमऱ्याचे. अनेक वारकरी अस्तिफार ग्रंथी कोठवरले हवे हे पत्र घेऊन गेले. आणि मग तुकोबराय वारकऱ्याला वाटं लावायला गावाबाहेर आले. पण तुकोबराय घरी गेले नाही. वारीला जायचं नाही, घरी राहायचं नाही, गावाबाहेरच थांबले तुकोबराय. वारकरी पंढरपूरला गेले, चंद्रभागेचं स्नान केलं, प्रदक्षिणा केली, महाद्वाराचं दर्शन घेतलं, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आणि तुकोबरायचे ते 24 अभंगाचं पत्र कीर्तन करवता करवता वाचून दाखवलं. आणि मग आईसा निरोप ऐकोनी कानी सद्गदित झाले चक्रपाणी. पांडुरंगाचं मन भरून आलं. जवळ बोलावणी रुक्मिणी कैवल्य दानी काय म्हणेन. मग पांडुरंग रुक्मिणी म्हणतात, अगं आपण निजांगे जाऊनी तेथवर तुकयाचा घ्यावा समाचार. तुकोबराय आजारी पडलेत, आपण आजारात माणसाने भेटायला गेलं पाहिजे महाराज. वा, काही लोक म्हणजे हे आजारी पडावे, जाऊन द्या, गेला तर बरंच होईल. अरे हे वागणं बरं नव्ह. अरे काय माणसाने 2 शब्दाने चौकशी. वैरी असला आणि आजारी पडला तरी माणसाने भेटायला गेलं तर वैर मिठतं महाराज. त्याला वाटतं माझ्या आजारपणात भेटायला आला महाराज असं. आणि मग रुक्मिणी
आपण जाऊ भेटायला तुकोबरायला. रुक्मिणीने सांगितलं, पांडुरंगा आषाढी वारी बांधलेली, तुम्हासी पहावया जगजेठी, भाविक भक्त पातले भेटी, आणि तुम्हीच निघून गेले. नवरदेवच नाही अक्षदा काय ब्राह्मणाच्या डोक्यावर टाकायच्या का? सगुण रूप न पडता दृष्टी, होतील कष्टी भक्तराज. तुमचं सगुण रूप जर आषाढी वारीत दिसलं नाही तर वारकऱ्याला खूप वाईट वाटेल. मग असं करा, गरुडाला पाठवा आणि तुकोबरायला घेऊन या. देव म्हणजे चांगलं आहे. बायकोने असा अचूक सल्ला दिला पाहिजे. काही बाया सल्ला देत्या, सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा, असला मोघम सल्ला देऊ नका. असं घर एकत्र कसं राहील हे पहा. अरे त्याला गृहिणी म्हणतात की जी आल्याने घराची लक्ष्मी वाढली पाहिजे आणि घर अभंग राहिलं पाहिजे महाराज, घर फुटलंच नाही पाहिजे महाराज. वा असं आहे. आता काही तर म्हणतात एकत्र कुटुंब आहे का, पोरगीच द्यायची नाही, तू तुपली एरीत ढकल बाबा, आमचं काही म्हणणं नाही. एकत्र कुटुंबात नाही द्यायची, मग द्यायची कोणाकडे बाबा. आणि मग इथं दौंडला आपलं राहू पिंपळगावला चव्हाण का काय आहेत बघा, काय आडनाव लक्षात नाही, खूप मोठा परिवार आहे बरं का, 8 भावाचं एकत्र कुटुंब आहे बघा. नवले नवले आपल्या त्या प्रदीप अण्णाची सासरवाडी, त्यांची एक मुलगी जलालपूरच्या काळ्यांना दिलेली. असं नवले खूप मोठा परिवार आहे. मी त्यांच्याकडे नेहमी जातो, खूप मोठा परिवार, मला खूप आवडतं एकत्र कुटुंब. आणि मग गरुडाला पाठवलं. गरुड काय निमिष न लोटता सत्वर खगेंद्र पातला देहू क्षेत्र, पापणी लावायच्या आत गरुड महाराज देहूला हजर. तो प्रेमळ तुका वैष्णववीर गावाबाहेर उभा असे. तुकोबरायला वारीला जाणं झालं नाही तर जसा खुंट रोवावा तसे तुकोबराय 10-15 दिवस उभेच, अन्न नाही, पाणी नाही, काही नाही, उभेच. वारीला जाणं झालं नाही, घरी जायचं नाही. आणि मग गरुड खाली उतरला. खरंच मानलं पाहिजे, काय सेवा आहे तुकोबरायची. वारीला नाही तर घरी नाही, उभेच बाहेर. आणि मग विनंती केली, मला पांडुरंगाने पाठवलंय, तुम्हाला वारीला येणं झालं नाही, माझ्याबरोबर चला, तुम्हाला मी वारीला घेऊन जातो. हे पांडुरंगाने पत्र दिले तुम्हाला. तुकोबरायने जसं पांडुरंगाला पत्र दिलं तसं पांडुरंगाने तुकोबरायला पत्र दिलं. पत्रात काय लिहिलं असेल ऐका. पत्रात काय लिहिलं होतं, महिपती महाराज ताहराबादकर त्यांनी लिहिलंय, वैकुंठ कैलास आहे जोवरी, चिरंजीव तुका असो तोवरी, माझे ऐश्वर्य चराचरी तुची अधिकारी तयाचा, जोपर्यंत वैकुंठ आणि कैलास राहील तोपर्यंत तुकोबराय चिरंजीव राहतील, चिरंजीव. वा, त्यांच्यावर काळाचा घात नाही म्हणून 375वा वैकुंठ गमन सोहळा. आपण सगळ्यांच्या सहकार्याने, धानोरकरांनी यांनी खूप मदत केली, पिंपळेकरांनी, पिंपळे जगतापकर खूप मदत केली महाराज. का, वैकुंठ कैलास जोपर्यंत तोपर्यंत तुकोबराय चिरंजीव राहतील, आणि जेवढं माझं ऐश्वर्य तेवढं तुम्हाला मी देतो. आणि यावर्षी मात्र संप्रदायाने तुकोबरायचं ऐश्वर्य पाहिलं. काय सप्ते झाले तुकोबरायचे महाराज. जसा देऊचा तसाच सिद्ध टेकचा, तसाच अक्कळनेरचा, तर त्यात ओतूरला पाऊस तितकाच, माणसं तितकीच. पाऊस हटाना, पाऊस म्हणला बा साहेब मला 7 सप्त्यात येऊन दिलं नाही, निदान इथं तरी नाही, पंचायत समितीला निदान ग्रामपंचायतला तरी घ्या बा मला. पाऊस आहे हजर मार. म्हणून तुकोबरायचं ते निरोप भगवंताचं पत्र वाचलं. गरुड खाली बसले, बसा महाराज. तुकाराम महाराज म्हणले, हे बघा गरुड महाराज, मला पांडुरंगाने तिथं नेण्यात माझं मोठेपण नाही, माझं मोठेपण पांडुरंग माझ्या दारात येण्यात आहे. असं आहे, मला तिथं नेण्यात काय मोठेपण आहे. माझी अवस्था सांगोनी तया, येथवरी आणावे पंढरी राया, म्हणून प्रेमळ तुकया गरुडाच्या पाया लागत असे. तुकोबराने गरुडालाच विनंती केली, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, मी येत आता देवालाच इथं आणा. मी तिथं गेल्यावर काय महत्व आहे, पण जर देव इथं आले तर देहूचं प्रति पंढरपूर होईल. आणि मग तिथं पांडुरंग गरुड परत गेला. पांडुरंगाने निरोप सांगितलं. पांडुरंग म्हणे ठीक आहे आपणच जाऊ. आणि मग पौर्णिमेचा काला झाला. वारकरी पंढरपूर निघाले. वारकऱ्याला सांगितलं की मी तुकोबरायला भेटायला एकादशीला येतो, म्हणजे आषाढ वद्य एकादशी म्हणजे काल झालेली. आणि मग पांडुरंग परमात्मा तिथून ते वारकरी पत्राचा निरोप घेऊन 10 दिवसात दशमीला आले. तुकोबरायने ते पत्र वाचलं. तोच आजचा अभंग, भागले ते देवा माझा नमस्कार घ्यावा, तुम्ही क्षेमकी सकळ बाळ अवघे गोपाळ. काय तुकोबरायला आनंद झाला वारकरी पाहिल्यावर. वारी करून वारकरी आले. आजीची आला भे ब्रह्मांड ठेंगणे, रात्री तात्यांनी अभंग घेतला होता डांगे पंचमध्ये.
सुखी झाले मन कल्पवेना आर्तभूत माझा जीव जयासाठी त्यांच्या झाल्या भेटी पायासवे आजी बरवे झाले माझे माहेर भेटले डोळा देखिले सज्जन निवार लाभ आजी दिवस धन्य तुमचे झाले दर्शन सांगा माहेराची मात अवघा विस्तारे वृत्तांत. आणि सगळ्या पंढरपूरच्या वारकऱ्याने सांगितलं तुकोबाराय तुम्हाला वारीला येणं झालं नाही आजच पांडुरंग परमात्मा दिवस मावळेपर्यंत तुम्हाला भेटायला येते. आणि मग तुकोबाराय दिहोला गावाबाहेर उभे होते. बरोबर दिवस मावळतीला आला आणि पांडुरंग परमात्मा रुक्मिणीसह दिहोला आले आणि पांडुरंग तुकोबारायला भेटले. पत्रिका प्रकरण संपलं. ज्ञानेश्वर वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाचे सर्पणीची बाधा न हो कोण काळी संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण जयमुखी निदान पांडुरंग बलवाची बाधा न हो कोण काळी संत मंडळी सुखी असो मागणे ते तुझ प्रती आहे पांडुरंगा या संतासी निरवेची माझ दे तुझे काय मागो देवा बनता उदार तू रवीच मज दे काय मागो देवा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या कीर्तनरूपी वाणीतून संपन्न केला, साजरा केला. ते माऊली महाराज कदम, छोटे माऊली महाराज, त्यांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. ज्या महाराष्ट्रातल्या सर्वच कीर्तनकाराला जी किमया झाली नाही ती किमया महाराजांनी आपल्या कीर्तनात महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या पुढाऱ्यांना आणायचं काम त्यांनी केलं. ते पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. पवार साहेब कुठल्याच कीर्तनाला गेले नाही, परंतु महाराजांचे कीर्तन आले. ही किमया फक्त महाराजांनी केलेली आहे. असे थोर विचारवंत कीर्तनकार, राष्ट्रीय कीर्तनकार माऊली महाराज कदम त्यांचे ह्या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा संपन्न झालेली. आपलं भाग्य आहे की आपल्या सर्वांना
महाराजांना ऐकायला मिळालेलं आहे. आज त्यांचा सन्मान ह्या ठिकाणी सणसवाडी दिंडी मंडळाच्या वतीनं, सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीनं संपन्न होत आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी गोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माझे डायरेक्टर शिवाजी अप्पा वडगुले, शिवाजीराजे दरेकर, त्याचप्रमाणे राजूअण्णा दरेकर सरपंच या ठिकाणी यायचंय. माझे सर पंढरीनाथ भगवान की जय.